राहुल कहार पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर ठोकला गेला एसव्हीपीएल षटकार. जबरदस्त सुरुवात केली जाते, एक धमाकेदार सुरुवात. या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून दर्जेदार येतोय चौकार. दुसऱ्या षटकाचा खेळ या वेळेला मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा. राहुल कहारने पहिल्याही ओव्हर मधून आपण जर पाहिलं तर खूप चांगले फटके खेळले, पण जर पाहिलं तर स्ट्राइक वर गेले होते दुसऱ्या बाजूने फलंदाज या टीमचे. फुलरलेनचा बॉल परत एकदा नो बकवास 6 धावा षटकार. राहुल कहार चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत आज. मोठ्या धावांचा आकडा इथे मात्र उभा राहायचा आहे, कुठेतरी मात्र एक मोठं लक्ष समोर ठेवायचं आहे, मोठ्या फरकाने ही मॅच जिंकायची आहे आणि हाच निर्धार करून या वेळेला बॅकफुटवर जाऊन कव्हर पॉइंटच्या 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या 1 गडी बाद 30 या धावसंख्येवर. आपटलेला बॉल त्याला सुद्धा हुक केलं. या वेळेला डीप स्क्वेअर लेग कहारच्या बॅट मधून आणखीन एक लांब लचक षटकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आपण खूप चांगल्या पद्धतीने. नाव आहे प्रणित माधव. या वेळेला फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग. 379 षटकार आणि 168 चौकार आतापर्यंत या स्पर्धेच्या 3 दिवसांमधून आलेले आपण पाहिलेले आहेत. आजचा दिवसही स्क्रीन वरती सुद्धा दाखवले जातील. आणि दरम्यान या वेळेला राईट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क येतोय एसव्हीपीएल षटकार. आणि राहुल कहार जर पाहायला गेलं तर हा 380 वा षटकार त्याने ठोकला आणि वैयक्तिक 48 धावांवरती बॅटिंग करतोय. त्याच्या नावावरती करणार आहे का? होय. आणि या फटक्यासोबत मात्र राहुल कहारचं अर्ध आणि हीच आहे एसरातले एकाच विभागातले 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला बघायला मिळाले. एका मॅच मध्ये तर काळाचौकी परिसरातले दोन्ही संघ एकमेकांच्या शिवडीचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले, शिवडी मुंबईकरच्या विरोधात खेळत असताना. आणि हीच खरी खासियत आहे, सर्व खेळाडूंना विविध संघांमध्ये समानरित्या विभागून दिलं गेलं.